गोकुळ सोबत गोकुल। कोल्हापुरात महापूर येऊन गेल्यानंतर जे पूरग्रस्त व्यापारी आहेत, रहिवासी जे लोक राहतात ज्या घरामध्ये, अशा लोकांना अजूनपर्यंत नुकसान भरपाई मिळालेली नाही। हे दुर्दैव आहे। पूर झाल्यानंतर इथं आल्यानंतर महसूल विभागाच्या लोकांनी पंचनामे केले। व्यापारी वर्ग आज मोठ्या प्रमाणात साधारण 200-250 लोक आमच्यावर इथं आलेले आहेत। घरात राहणारी माणसं आहेत त्यांनासुद्धा अजून अनुदान मिळालेलं नाही आहे। पूरग्रस्त आहे ते त्यांना पैसे मिळालेले नाही आहेत। शासन एका ठिकाणी म्हणतं आहे की मोठ्यावधी रुपये आम्ही लोकांना दिले म्हणून। शेतकरी जेवढे महत्त्वाचे आहेत, लष्कर जेवढं महत्त्वाचं आहे, तेवढं व्यापारीसुद्धा ह्या देशाचा कणा हे सरकारने विसरून चालणार नाही आहे। हे सरकार जे आहे फक्त घोषणाबाजी सरकार आहे असं माझं मत आहे। असं घोषणाबाजी सरकार आहे। हे व्यापारी जे आलेले आहेत त्यांचं आज पंचनामे होऊन साधारण 1.5 महिना झाला। आता अजूनसुद्धा त्यांचे पैसे मिळत नाहीत। मग या लोकांना न्याय मागायचा कोणाकडं? आज आम्ही RDC तेली साहेबांना भेटलो। तेली साहेबांनी सांगितलं आम्ही शासनाला कळवलेलं आहे, जे नियम अटी आहेत त्याप्रमाणे आम्ही पुढे कळवू। नुसतं कळवून चालणार नाही आपल्याला, ह्यांना पैसे खात्यावर कधी जमा हे सांगायला कोण तयार नाही आहेत। मग सर्वसामान्य नागरिक, गोरगरीब नागरिक ह्या देशात या राज्यात राहायचं नाही काय? की मोठ्या लोकांसाठी हे सरकार काम करते, उद्योगांसाठी काम करते काय? उद्योगपती काही ठराविक उद्योगपती आहेत त्यांच्यासाठी हे सरकार काम करते काय? असा प्रश्न आमच्यासमोर निर्माण होतोय। मुख्यमंत्र्यांनी, पालकमंत्र्यांनी ताबडतोब हे जे अनुदान ज्यांचं आहे, जे नुकसानग्रस्त आमचे व्यापारी आहेत, जे राहणारी माणसं आहेत ह्या भागातील, त्यांना ताबडतोब पैसे मिळण्यासाठी प्रयत्न करावेत। अन्यथा नाईलाज असतो ह्यांच्या दारात परत आम्हाला ठिय्या मारून ह्या सरकारचे डोळे उघडण्यासाठी प्रयत्न करावे लागतील आम्हाला।